आय टॉस इंटरनेट चोरायचे तुझं मग पूर्ण लगेच निघून जाईल। अरे दाढी बिडी का वाढवलीस तू? त्याची बात खराब होणार नाही। चालू हो जा मेरी मशीन। आज खायला बघा काय काय आणि मिरची गोळ टाकून खूप घट्ट आहे एकदम। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। सकाळचे 8:45 वाजलेले आहेत आता आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। फोंडेजींसाठी इथं मी ताट वाढत आहे। इथं तोंडल्याची भाजी शिजत आहे। आता गॅस बंद करते आणि फोंडेजींना अगोदर गरमा गरम भाजी देते। फोंडेजींनी स्वतःसाठी बीट पण चिरून घेतलेला आहे। इथं मेथीची भाजी पण बनवलेली आहे मी, ती पण थोडीशी देते फोंडेजींना। आणि दही सुद्धा आहे, दही पण एका वाटीत देते। खा लीजिए। बघा तुम्ही किती लकी आहात फोंडेजी, 8:45 वाजता जेवण मिळते तुम्हाला। देते थांबा। तर मी टेरेसवर गेली नाही, म्हणलं अगोदर फोंडेजींसाठी डब्बा बनवावा, नंतर वरती जावं। माझं तुळशी पूजन आणि चौकट पूजन झालेलं आहे। हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही असल्यामुळे खूप घट्ट आहे, एकदम असं वाटतं की बर्फी आहे। पाणी आ गया। हे दही फक्त मना आणि फोंडेजीच खाणार आहेत। दादूला तर खोकला लागलेला आहे। हे घ्या फोंडेजी, मस्त मस्त जेवण खा लीजिए आप। मी भाज्या बनवलेल्या आहेत, फक्त चपात्या फोंडेजीसाठी बनवलेल्या आहेत। बाकीच्या चपात्या मी टेरेसवरून आल्यानंतर बनवते। चलते हे टेरेस के ऊपर। चला तर आता व्यायाम झालेला आहे आणि ऊन पण खूप लागायला सुरुवात झालेली आहे। आता पटकन घरी जाते। दादू दादू टेरेसवरती खूप कडक ऊन लागायला सुरुवात झाली होती, म्हणून मी पटकन आले। घरामध्ये आल्यानंतर थंड लागते। मी अगोदर 2-4 डिंक खाते तळलेले, मग आता चपाती बनवायला सुरुवात करते। चपात्या बनवायच्या अगोदर हे जवस मी अगोदर भाजून घेते। आज तीळ आणि जवसाची चटणी खाण्याची इच्छा झालेली आहे, तर म्हणलं चटणी बनवते मस्त असं लसूण आणि मिरची गोळ टाकून। छान लागते खायला आणि शरीरासाठी पण खूप चांगले असते थंडीच्या दिवसामध्ये। तर मित्रांनो, आम्ही आता जेवायला घेतलंय। आज खायला बघा काय काय हे काय तोंडल्याची भाजी, मेथीची भाजी, जवस आणि तिळाची चटणी आणि सॅलड आहे। आज पूर्णतः गावरान पद्धतीचं जेवण आहे। तुम्ही सुद्धा या जेवण करायला। तर जाम जेवण झालेलं आहे आणि आता मला सगळं हे साहित्य उचलून ठेवायचं आहे आणि एवढी सारी भांडी घासायची आहेत। आज भरपूर काम आहे, तर पटपट हे उरकून घेते आणि थोडा वेळ ना मोबाईल घेऊन बसते, कारण आता अनलिमिटेड वायफाय आलेला आहे, त्याच्यामुळं जरा बरं वाटतंय। मना आणि श्रीकांत माझं इंटरनेट चोरायचे, हॉटस्पॉट घ्यायचे मी झोपले असताना संध्याकाळी, कधी कधी दुपारी पण मला वापरायलाच मिळायचं नाही। मी थोडा वेळ 5-10 मिनिटं आपलं किती 10-20 MB वापरायचे, बाकीचे दिवसभर हे दोघंच वापरायचे। ठीक आहे, आवजा, बाय बाय। मी आज बऱ्याच दिवसातून मशीन चालवायला बसलेली आहे। जवळजवळ 2-2.5 महिन्यानंतर मशीन मी चालू केलेली आहे आता। आणि हा स्कर्ट शिवायचा आहे मला। हा फ्रीवाला स्कर्ट आहे, नवीनच आहे, फाटलाय। मला याला अजून एकदा पण शिलाई मारून घ्यावी, म्हणजे मजबूत होऊन जाईल। मशीन चालते की नाही काय माहित, 2-2.5 महिने झाले बंदच होती ना, ट्राय करते। जय श्री कृष्ण। चालू हो जा मेरी मशीन, गाडी मशीन चालते चालते। कधी कधी ती बिघडली ना, चालूच होत नाही, त्याच्यात डागा थोडासा कचरा अडकला की मग काय तिला पूर्ण खोलावं लागते आणि मग त्याला साफ करून मग चालू होते। स्कर्ट पूर्ण शिवून झालेला आहे। आता काम झाल्यानंतर मशीन असं झाकून ठेवावं लागतं, नंतर खूप दूध असते मशीनीवरती।
चला आता पुढची कामं करते. घड्या घालून ठेवायचे कपडे. दादू मग अरे राम बघा. अरे झोप झाली नाही का राजा? किती वाजता उठलाय सांग तू? 12 वाजता उठलाय दुपारच्या आणि अजून लोटांगण घालतोय हा. मग ओम तू कसं आहेस बाळा? अरे दाढी बिडी का वाढवलीस तू? हा अभ्यास मुलं खूप आजकालची. हा सुद्धा खूप अभ्यास आहे. रात्रभर फोन बसला असतो. फोन ते अभ्यास करतो. अरे देऊ का तुला औषध? घरेलू औषध देऊ का? अद्रक मध देऊ का? गच्छती. तर आजची पिढी ही खूप ॲडव्हान्स आहे. दादूला मी काल म्हटलं होतं पंचांगाण किंवा नवीन वर्षाचं कॅलेंडर तरी आण, पण कोणीच आणलं नाही. पंडितीने आणलं नाही, दादूने आणलं नाही. दादूला आज युक्ती सुचली की आई म्हणला मी मागवतो. मी कुठे मागवणार आहे हा? तर म्हणलं आई येते 2-5-10 मिनिटात. बघते तर आलं हे कॅलेंडर ब्लिंकिट वरून. दादूने ब्लिंकिट वरून मागवलं. तर आजची पिढी अशी आहे. कॅलेंडर मागवलेलं आहे. त्याला म्हणलं कॅलेंडर नाही किंवा महालक्ष्मी मागव. तर हे नवीन वर्षाचं कॅलेंडर मागवलेलं आहे. मी दादूसाठी काढा बनवत आहे. अद्रक, गूळ आणि लवंग टाकून. त्याला खोकला लागलेला आहे. म्हणजे ठीक आहे आपला घरेलू उपाय. त्याला म्हणलं मी अद्रक खिसते, त्याचा रस काढते, मिक्स करून तो खा. नको मला तसं नाही झाला. चहा बनवून द्यायचं काढा. लवंग याच्यात असंच टाकते. चार 5 तुळशीची पानं पण आहेत. ती पण तोडून टाकते कढईमध्ये. एकदम कडक काढा तयार होईल. काढा उकळतोय तोपर्यंत मी हे तीळ चालते. त्या तिळामध्ये आळ्या झालेल्या आहेत आणि जाळी पण झालेली आहे. 2-3 महिन्यापूर्वी मामा आलेला आणि तो हे तीळ घेऊन आलेला आहे. हे तीळ गावरान आहेत. एवढ्या प्रेमाने मामा घेऊन आला आहे तीळ एवढ्या लांबून. तर मी अजिबात खराब होऊ देणार नाही या तिळांना. ते चांगले नीट करते, चाळते, गुणाला लावते आणि छान तीळ आणि गुळाचे लाडू बनवते. काढा तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करते. 1 कप काढा दादूसाठी, 1 कप माझ्यासाठी आणि 1 कप ओमसाठी. तुला आठवतं का बाळा कोविडची पहिली लाट? रोज प्यायचं. रोज हा संध्याकाळ सकाळी काढा प्यायचो आम्ही. आणि तेव्हा तर उन्हाळा होता. मार्च महिना होता. दादू मला 10वीला होता. 2019ला कोविड आला तेव्हा. दादू आजा बेटा तुला पण सर्दी त्रास होतो ना? या आजच्या नाही काय मिरगी येते हे राजा नाही लवकर. चांगलं आहे. अद्रक जास्त आहे. अद्रकचा फ्लेवर येतो याच्यामध्ये. तुझा बाप खोकला लगेच निघून जाईल. त्याचा रात्रभर खोकत बसतो आणि याच्यामुळे काय होतं यालाही झोप येत नाही आम्हाला पण दिसत. आराम याच्यात ठेव बाळा. गोड झालंय का सांग? गरम आहे. बरं आवडला? तिखट आहे ना? अद्रक जास्त टाकली. काढा पण आवडतो नकोच वाटतो. ठीक आहे पोरं पित आहे. बाहेरील ॲलोपॅथिक औषधापेक्षा हे चांगलं आहे काढा. कसं वाटलं राजा? किती आनंदाने काढा पितोय दादू. तुलसी सखी श्वेपा पहरणी पुण्य दे नमस्ते नानते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः.
झालेली आहे माझी आणि मी या इथं आता मसाले भात बनवत आहे. तर एवढ्या सगळ्या भाज्या मी मसाले भातामध्ये टाकत आहे. थोडासाच मसाले भात बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे छोट्या पातेल्यात बनवत आहे. इथे तांदूळ पण धुवून ठेवले आहेत आणि अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत तांदूळ. ते टोमॅटो आणि खिसलेला अद्रक पण याच्यामध्ये टाकते. छान सगळ्या भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या. नंतर मग याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, थोडीशी चटणी टाकायचं. मग छान टेस्टी मसाला भात तयार होतो. मसाल्याचं पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे आणि याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकते आणि याच्यामुळे काय होतं, मसाला भात खूप छान होतो. मित्रांनो बघा, आई माझ्यासाठी एकदम काय म्हणतो प्रेमानी असं बघा प्रेम घालते. शू शू तू बनव पटकन पनीर, टाक मिरची पावडर, हळद पावडर, पण तो काय ऐकायला तयार नाही. तो म्हणतो ऐकच बनवून दे. तर मनाने टाकलेली हळद, पण त्याने 1-2 पनीरच पडलेली. मी म्हणलं असं आयडिया करायची अशी चांगलं असं. काय करायचं, बाउन्स ना, बाउन्स करायचे, टॉस करायचं, टॉस करायचे असे पनीर, जेणेकरून सगळीकडे हळद. आणि तुझं प्रेम पण टॉस कर असा शू शू शू. प्रेम हमेशाच असतं याच्यामध्ये. जे काय मी बनवते ना ते सगळं प्रेमाने बनवत असते. तर मी ना माझ्याकडून बनवून घेते. काय करायचं, इकडे भात ठेवलेला आहे मसाला भात शिजवायला आणि एकीकडे मी ना दोडका बनवत आहे आणि एकीकडे मनासाठी पनीर पण बनवून देत आहे. जरा पाय काढ. ही मिरची पावडर थोडीशी टाक ना बाळा. हो, तिखट नको जास्त. ठीक आहे. ही थोडीशी धना पावडर टाकायची अशी. काय कसरी मेथी अजून नको ना, हेवी होऊन जाईल. आणि हे असं परत प्रेम घाला. हा, माझं प्रेम पडते बाळा याच्यामध्ये. मी जेव्हा जेव्हा असं टॉस करते ना, व्हेनेवर आय टॉस माय लव, काय म्हणतात त्याला, काय माहिती आता पडताला काय म्हणतात रे इंग्लिश मध्ये, ड्रॉप. माय लव इम्पोज इन इट. इम्पोज, अरे बापरे कठीण शब्द. तर मना पण म्हणला की मी आज जेवण करणार नाही संध्याकाळचं, तो हे पनीर आणि केळी खाणार आहे. म्हणजे जवळजवळ पावशेर पनीर आहे आणि दुपारीच मी बनवलेलं आहे. पावशेरपेक्षा जास्त वाटते, हेवी आहे खूप. हा, खाली बघ, हे देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे. रोज बनवत जा. हा, लवकर खा आणि बसू नको त्याला, फिर जरा, कारण थोडस पनीर पचायला जड असतं ना. खाली चलो. मसाले भात पण शिजलेला आहे. आता गॅस बंद करते आणि बघते मसाले भात कसा दिसतोय. वा वा वा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. चला आता मग पटकन भारी दिसते. हो, बघू ना आता. टेस्ट सांगते तुम्हाला, टेस्ट. वा 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 वा, खमंग वास येते अक्षरशः मसाल्यांचा. वा वा. आणि याच्यामध्ये ना 1 चमचा तूप टाकणार आहे. रोजियर ब्रँड फ्लाइंग फिशच्या फार्म मधून आलेलं वैदिक पद्धतीनं काढलेलं तूप. वा वा वा. दादू, तू जेवणारच का बाळा? बघा, मी एकटी जेवण करणार आहे. फोंडीची तर अजून नाही आले, त्यांना यायला वेळ लागेल. ठीक आहे, तर मीच खाऊन घेते एकटी. बघूया टेस्ट कशी झालेली आहे. रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वार्थागत्वान्न दोषो न लिप्यते. बघूया, वास खूप खमंग येतोय. वा 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 वा. अप्रतिम, खूप चवदार स्वादिष्ट भात बनलेला आहे. तुम्ही पण या जेवण करायला.